नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्याचा दावा करत मनसेनं केलं छायाचित्रांसह पुरावे सादर करत पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन. ठाण्यात नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्याचा दावा करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं छायाचित्रांसह पुरावे सादर करत महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन केलं. पाऊस येताच नाल्यातील कचरा वाहून जाईल अशी मानसिकता ठेकेदाराची असल्याचा आरोप करत अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी मनसेनं केली आहे. दरम्यान 7 दिवसात नालेसफाई पूर्ण करण्याचं आश्वासन देत अधिकाऱ्यांनाही समज दिली जाईल असं आयुक्तांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिका प्रशासन दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे हातात घेतात. 31 मे पर्यंत ही कामं पूर्ण करण्याची मुदत ठेकेदारांना देण्यात आली होती. त्यानंतर 5 जून पर्यंत मुदत वाढवण्यात आली होती. मात्र ही मुदत उलटूनही कामं पूर्ण झाली नसल्याचं समोर आले. याच मुद्द्यावरून मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी आज आयुक्त सौरभ राव यांच्या दालनाबाहेर आंदोलन केलं. ठाण्यात नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्याचा दावा करत मोरे यांनी छायाचित्रांसह पुरावे सादर केले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व अधिकाऱ्यांना 5 जून पर्यंत सर्व नालेसफाई पूर्ण करून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेला संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी नाल्यात भिरकावून दिला आहे. आपल्या अधिकार क्षेत्रातील अधिकाऱ्यांवर आपला वचक अथवा नियंत्रण नसल्याचं धक्कादायक वास्तव दिसून येत आहे. आम्ही केलेल्या बहुतांश नाल्यांच्या पाहणीदरम्यान योग्य प्रकारे नालेसफाई झाली नसल्याचं निदर्शनाला येत असून त्याचे फोटो सोबत जोडलं असल्याचंही मोरे यांनी सांगितलं. अधिकारी कर्मचारी जर आपल्या आदेशांची अंमलबजावणी करत नसतील तर त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याबाबत कारवाई करण्यात यावी. तसंच संबंधित कंत्राटदारावर देखील कारवाई करण्यात यावी. त्यांची नावे काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावी. त्यांच्या कामांची बिलं देण्यात येऊ नयेत आणि बिलं आधीच देण्यात आली असतील तर त्या रकमेची वसुली संबंधित सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त यांच्या मासिक वेतनातून करण्यात यावी. दरवर्षी नागरिकांच्या कररूपी पैशांचा अपव्यय करून त्यांच्या आरोग्याशी खेळ करण्यात येऊ नये असंही त्यांनी सांगितलं. योग्य प्रकारे नालेसफाई न झाल्यामुळे सार्वजनिक आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होतात आणि वेगवेगळ्या संसर्गजन्य आजारांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो अशी मागणी मोरे यांनी केली आहे. दरम्यान 7 दिवसात नालेसफाई पूर्ण करण्याचं आश्वासन देत अधिकाऱ्यांनाही समज दिली जाईल असंही आयुक्तांनी स्पष्ट केलंय.